तर आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर आपण बसलेले आहात. काय प्रमुख मागण्या आहे आपल्या? माननीय शाळा न्यायाधिकरण कार्यालय लातूर यांच्याकडे मी अपील दाखल केलेले होते. मी सेवा ज्येष्ठता आहे म्हणून, आणि त्या न्यायालयाचा निकाल माझ्याकडून लागलेला आहे. माझे अगेन्स्ट जे श्री एस के फड होते, त्या कोर्टाने किंवा शाळा न्यायाधिकरणाने त्यांचं जे मुख्याध्यापक पद आहे ते रद्द केलं आणि 1/7/2024 पासून मला देण्यासाठी त्यांनी आदेशित केलेलं आहे. आणि तेही निकाल लागले तेव्हापासून अवघ्या 15 दिवसाच्या आत 1/7/2024 पासून मला मुख्याध्यापक पद मूळ शाळा जी आहे त्यांच्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी त्यांचं अप्रूव्हल झालेलं होतं, मान्यता दिलेली होती, त्यांची मान्यता रद्द झाल्यामुळे, कोर्टाने रद्द केल्यामुळे त्या ठिकाणी मला मान्यता द्यावे असा आदेश माननीय शाळा न्यायाधिकरण कार्यालय लातूर यांनी दिलेली आहे. आणि त्याची अंमलबजावणी माननीय शिक्षणाधिकारी साहेब आणि त्याचबरोबर संस्थेचे सचिव किंवा संस्था यांनी करायला पाहिजेत होती, ती आतापर्यंत केलेली नाही. म्हणून ही माझी मागणी आहे. त्या ठिकाणी मला कायम मुख्याध्यापक पदाची पदोन्नती देऊन मला माझा सन्मान करावा. मागणी मान्य होईपर्यंत मी इथून पेंडॉलमधून उठणारच नाही. सहकुटुंब परिवार त्यासाठीच बसलो आहे. माझी आता सेवा निवृत्ती आता अवघ्या 15 दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि त्यांनी माझ्या सहपरिवाराचा याचा सगळ्यांचा विचार करून मला न्याय मिळवून द्यावा. माझी पेन्शन केस, माझं GPF वगैरे जे काय असेल ते, रजारोखीकरण वगैरे जे काय असतील त्या सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्यात आणि माझी मागणी मान्य करावी.